नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला 8th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर नंबर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल आपण पाहतो. मागील 2-3 लेक्चर मध्ये आपण पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं, अल्जेब्रिक एक्सप्रेशन कशाला म्हणायचे, त्यानंतर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल कशाला म्हणायचे ते पाहिलं. आणि मोनोमियलला कसं डिवाइड करायचे पॉलिनॉमियलला त्याच्याविषयी माहिती घेतली. आणि 10.1 हा जो पार्ट आहे तो प्रॅक्टिस सेट आहे, तो प्रॅक्टिस सेट सुद्धा आपण काय केला या ठिकाणी पाहिला. आता आपल्याला आज मोनोमियल नाही डिवाइड करायचं, आपल्याला बायनॉमियल डिवाइड करायचं. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की त्या पद्धतीमध्ये सोप्याकडून आपल्याला काय करायचं, आता अवघडाकडे जायचं. आता मोनोमियलला डिवाइड केलं, आता काय करायचं आपल्याला बायनॉमियलला डिवाइड करायचं. मोनोमियलला जसं डिवाइड केलं त्याच पद्धतीमध्ये सोपं आहे, एकदम काहीच अडचण नाही. बायनॉमियलला काय करायचं या ठिकाणी डिवाइड करायचं आहे. त्याचे काही 1-2-3 उदाहरण आपल्या टेक्स्ट बुक मध्ये, ते टेक्स्ट बुक मध्ये आपण फक्त आज ते कसे सोडवलेत, कशा पद्धतीमध्ये सोडवलेत आणि कसे सोडवायला पाहिजेत त्याच्याविषयी तुम्हाला काय करणार मी माहिती देणार. आणि मग त्याच्या पुढील लेक्चरमध्ये आपण त्याचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्यावर आधारित तो प्रॅक्टिस सेट आपण काय करणार आहे त्या ठिकाणी पाहणार. टू डिवाइड पॉलिनॉमियल, डिवाइड पॉलिनॉमियल बाय बायनॉमियल. पॉलिनॉमियल टू डिवाइड पॉलिनॉमियल बाय बायनॉमियल. बायनॉमियलला डिवाइड करायचं. मोनोमियलला डिवाइड केलं आपण पॉलिनॉमियलला. 4 टर्म्स 1 टर्मला डिवाइड केलं, 2 टर्म्सला डिवाइड केलं, 3 टर्म्सला मोनोमियलला डिवाइड केलं, 4 टर्म्सला मोनोमियलला डिवाइड केलं. आता आपल्याला बायनॉमियलला डिवाइड करायचं. कशा पद्धतीमध्ये ते पहा, नीट व्यवस्थित काय करायचं काही समजून. x² प्लस 4x प्लस 4 डिवायडेड बाय x प्लस 2. पहा, एक त्यातलं छोटंसं आपण उदाहरण घेतलं. x² प्लस 4x प्लस 4 डिवायडेड बाय x प्लस 2. म्हणजे या ठिकाणी डिव्हिडंड कोणता पहा, तर डिव्हिडंड हा आहे x² प्लस 4x प्लस 4. हा काय आपला या ठिकाणी डिव्हिडंड आहे. आणि त्याला x प्लस 2 ने काय करायचं या ठिकाणी डिवाइड करायचं. म्हणजे बायनॉमियल कोणतं आहे, x प्लस 2 आणि डिव्हिडंड कोणता आहे, x² प्लस 4x प्लस 4. बरोबर आहे. आता इथं 3 टर्म आहेत. बरं, किती पॉलिनॉमियल म्हणजे या ठिकाणी 3 टर्म दिले. त्याच्यातील पहिली टर्म घ्यायची बघा, लक्षात घ्या. पहिल्यांदा पहिली टर्म घ्यायची. पॉलिनॉमियलच्या पहिल्या टर्मला बायनॉमियलच्या किंवा डिवायझरच्या पहिल्या टर्मने डिवाइड करायचं. हे महत्वाचं आहे. हे पॉलिनॉमियल x² प्लस 4x प्लस 4 ह्याची जी पहिली टर्म आहे कोणती आहे, x². आणि हा जो डिवायझर आहे आपला x प्लस 2, बरोबर, त्याची पहिली टर्म कोणती, x आहे. मग याची पहिली टर्म आणि याची पहिली टर्म, ह्या दोन्ही टर्म आधी पहिल्यांदा घेऊन टाकायचं, त्यांचं डिवायडेशन करायचं. मग त्यांचं डिवायडेशन तुम्हाला सांगितलं मी, x² डिवायडेड बाय x म्हणायचं. बरोबर, x² याची पहिली टर्म, याची पहिली टर्म, या दोन्ही पहिल्या टर्मचा काय करायचं आहे काही डिवायडेशन करायचं. यांचं डिवायडेशन करत असताना कोएफिशियंटचं डिवायडेशन करायचं. इथं कोएफिशियंट 1 1 आहे, याचं डिवायडेशन 1 झालं. मग आता काय होईल या ठिकाणी x² डिवाइड बाय x म्हणजे यांचं डिवायडेशन म्हणजे इंडेक्सचं सबट्रॅक्शन. काय झालं सबट्रॅक्शन, 2 - 1 म्हणजे 1. म्हणजे काय x झालं क्वोशंट. क्वोशंट किती आला, x आला. आता आलेला क्वोशंट आपण या ठिकाणी घेऊन काढला. बरोबर आहे. पहिल्या टर्मला या पहिल्या टर्मने काय केलं, डिवाइड केलं. लक्षात घ्या, पहिल्या टर्मला या पहिल्या टर्मने डिवाइड केलं. आलेला जो क्वोशंट आहे तो क्वोशंट इथे दिला. आता काय करतो आपण, माहिती तुम्हाला, या क्वोशंटनं ह्या डिवायझरला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं. या क्वोशंटला आलेला जो क्वोशंट आहे त्या क्वोशंटनं डिवायझरला मल्टिप्लाय करायचं. मी या ठिकाणी काय करतो, त्याचं मल्टिप्लिकेशन लिहितो.
हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला येते मल्टिप्लाय बाय मोनोमियल टू बायनोमियल मोनोमियल ना कुणाला मल्टिप्लाय करायचं बायनोमियल म्हणजेच काय करायचे x न ह्या ब्रॅकेट मधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं म्हणजे x इंटू x तुम्हाला माहिती किती आहे x स्क्वेअर त्यानंतर x इंटू 2 किती झाले 2x म्हणजे x स्क्वेअर प्लस 2x बरोबर ह्याचा क्वेश्चन किती झाला x याला काय केलं x ने x प्लस 2 ला डिवाइड मल्टिप्लाय केलं म्हणजे x स्क्वेअर प्लस 2x आलं हे x स्क्वेअर प्लस 2x आलेलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं लिहून काढायचं आहे बरोबर x स्क्वेअर प्लस 2x कलेक्शन लाईक टर्म खाली लाईक टर्म लिहून काढा x स्क्वेअर प्लस 2x बरोबर x स्क्वेअर x ला x बरोबर आता यांचं सबट्रॅक्शन करतो आपण सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं यांचं साइन चेंज करायचं आपल्याला साइन चेंज हे प्लस हे मायनस बरोबर प्लस तर काय झालं मायनस ह्या प्लसचं मायनस मध्ये इथं दिलं नाही म्हणजे कोणते प्लस आणि हे प्लस हे मायनस मध्ये आता काय x स्क्वेअर आणि x स्क्वेअर हे कुठून गेले बरोबर आता ह्यांचं सबट्रॅक्शन आलं काय सबट्रॅक्शन यांचं हे प्लस 4x हे मायनस 2x प्लस 4x आणि मायनस 2x 4x मायनस 2x म्हणजे किती झाले 2x इधर 4x मायनस 2x किती झाले 2x 2x आणि प्लस 4 ला प्लस 4 काय अडचण आहे का आपल्याला इथपर्यंत लक्षात आले काय केलं आपण पहा फर्स्ट टर्मला या डिवायझरच्या फर्स्ट टर्मनी डिवाइड केलं डिव्हिडंडच्या फर्स्ट टर्मला डिवायझरच्या फर्स्ट टर्मनी डिवाइड करायचं आलेला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन घ्यायचा त्या क्वेश्चननं परत मल्टिप्लाय करायचं कोणाला डिवायझरला आणि ते मल्टिप्लिकेशन इथं लिहायचंय आता बायनॉमियल मध्ये एक टर्म येणार नाही तर दोन दोन टर्म येतील लक्षात घ्या आता पहिल्या याच्यामध्ये एक एक टर्म आली आता इथे किती टर्म येणार आहेत आपल्याला दोन टर्म येणार आणि त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आता हे सबट्रॅक्शन झाल्यानंतर ही जी पुढची टर्म आहे ती पुढची टर्म आपण इथे घेऊन टाकली खाली प्लस 4 जसं इथं पहिल्या टर्मला डिवाइड केलं तसं इथं सुद्धा पहिल्याच टर्मला डिवाइड कर हे लक्षात ठेवा कशाने डिवाइड करायचं ह्याच्या पहिल्याच टर्मने डिवाइड आता x ने डिवाइड केलं म्हणून आता 2 ने डिवाइड करायचं असं करायचं नाही बरोबर नाही तर काही जण काय करतात आता x ने एकदा डिवाइड केलं आता आपण काय करू 2 ने डिवाइड करू तसं करायचं नाही x नेच डिवाइड करायचं फर्स्ट टर्म ने डिवाइड करायचं म्हणजे ह्याची जी डिवायझरची फर्स्ट टर्म आहे त्यालाच प्रत्येक वेळेस डिवाइड करायचं लक्षात डिवायझरची जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्मनच या ठिकाणी प्रत्येक वेळेस काय करायचंय डिवाइड करायचंय या पॉलिनॉमियलच्या फर्स्ट टर्मला इथली जी आली आहे मग याची फर्स्ट टर्म कोणती आहे 2x आहे मग इथं सुद्धा आपण काय केलं 2x डिवायडेड बाय x इज इक्वल टू 2 x कटले बरं म्हणजे राहिले किती 2 म्हणजे क्वेश्चन आला किती 2 आलेला क्वेश्चन आपण इथे लिहून काढला 2 जसं x ने आपण ह्याला मल्टिप्लाय केलं तसंच आता कशाने मल्टिप्लाय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं कारण आलेल्या क्वेश्चनने डिवायझरला मल्टिप्लाय करायचं आलेल्या क्वेश्चनने डिवायझरला मल्टिप्लाय करायचं बरोबर नाही म्हणजे 2 into x plus 2 2 into x plus 2 मग आता 2 ने x plus 2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं ते पाहून घ्या 2 into x किती झालंय 2x याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला 2 into 2 plus 4 बरोबर आहे 2 into x 2x 2 into 2 किती झाले 4 म्हणजे हे जे बायनॉमियल आहे ती बायनॉमियल आपल्याला मल्टिप्लिकेशन आलेलं ते मल्टिप्लिकेशन इथं लिहून काढायचं जसं पहिलं मल्टिप्लिकेशन आलेलं इथं लिहिलं आता दुसरं मल्टिप्लिकेशन इथं लिहून काढायचं काय होईल 2x plus 4 बरोबर आहे आता यांचं सबट्रॅक्शन म्हणजे काय त्यांचे साइन चेंज करायचे खालीची टर्म त्यांचे काय करायचे आपल्याला काही साइन चेंज करायचे प्लस मायनस झालं प्लस मायनस झालं आता दोन्ही डिफरंट साइन असल्यामुळे दोन्ही कटून गेले आणि काय आले तर 0 म्हणजे रिमाइंडर 0 आला आणि क्वेश्चन किती आला आपला x plus 2 आणि रिमाइंडर किती आपला 0 अरे लक्षात एकदम सोपं आहे बघा लक्षात फक्त कशाने डिवाइड केले
आणि कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं, ते मल्टिप्लिकेशन कुठं लिहायचं, त्यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं ते आपल्याला इथे कळालं पाहिजे. बरोबर. तर फर्स्ट टर्मला ह्या फर्स्ट टर्मने डिवाइड केलं, आलेला क्वोशंट केलेला क्वोशंटलाही मल्टिप्लाय केलं, आलेलं मल्टिप्लिकेशन इथं लिहिलं, त्यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर खाली परत हे 4 खाली, परत ह्याचा जो फर्स्ट टर्म आहे ह्याची जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्मला x नेच डिवाइड करायचं, परत आलेला क्वोशंट वरती लिहायचं, त्या क्वोशंटने परत मल्टिप्लाय करायचं, आलेलं मल्टिप्लिकेशन इथं लिहायचं, त्यांचं सबट्रॅक्शन करायचं, आपलं संपलं. अतिशय सोपं. हीच पद्धत काय करा तुम्ही व्यवस्थित वापरा. कोणत्याही प्रकारचं जर आपल्याला पॉलिनॉमियल दिलं असेल तर हे पॉलिनॉमियल आपल्याला या ठिकाणी किंवा हे डिवायडेशन आपल्याला आपण सोडवता येते. बरोबर. आता त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण पाहू. सेकंड एक्झाम्पल पहा काय दिलं. आता सेकंड एक्झाम्पल अशाच पद्धतीमध्ये सगळा पूर्ण काय करायचं आपण विचार करायचा आहे आणि तो विचार करून काय करायचे सगळे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. आता पहा या ठिकाणी काय दिले तुम्हाला, y⁴ प्लस 24y प्लस 24y मायनस 10y² divided by y plus 4. म्हणजे आता डिव्हिडंड कोणता आहे ठिकाणी y⁴ प्लस 24y मायनस 10y² हा डिव्हिडंड झाला आणि डिवायडर कोणता झाला y plus 4. आता आपल्याला माहिती त्यानुसार डिव्हिडंड आपण आता मध्ये लिहितो, इथं लिहितो. बरोबर ना, y⁴ प्लस 24y मायनस 10y² हा डिव्हिडंड आपण इथं लिहून काढला. बरोबर. आता हे घेत असताना अजून एक आपल्या या ठिकाणी मला लक्षात द्या काय पाहायचं ते आपल्या लक्षात आलं नाही. इथं आपल्याला काय करावं लागतं पहा की या ठिकाणी ज्यावेळेस आपण इथं पॉलिनॉमियल लिहितो त्यावेळेस ती पॉलिनॉमियल ही डिसेंडिंग ऑर्डर मध्ये असते, म्हणजे त्याचा उतरता क्रम असला पाहिजे इंडेक्सचा. आता इथं काय बघा इंडेक्स 4 आहे, इथं 1 आहे, इथं 2 दिलाय. बरं, त्याचा उतरता क्रम या ठिकाणी करून घ्यायचा, डिसेंडिंग ऑर्डर करून घ्यायची कोणाची इंडेक्सची. मुद्दाम आपला काय केलं त्यांनी या ठिकाणी y² पुढे दिलं आणि y हे काय केलं आधी देऊन टाकलं. बरं नाही आपलंच अवघड करण्यासाठी मला या ठिकाणी कसं लक्षात येत नाही आणि ज्या बघू आपण या पद्धतीमध्ये. तर काय करायचं मग आपल्याला की याचं जे रूपांतर आहे ते मग आता काय करायचं या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे या ठिकाणी ह्याला मायनस 10y² जे आहे ते मायनस 10y² हे सेकंड टाइमला आणि हे 24y हे थर्ड टर्म आहे. म्हणजे या इंडेक्सची काय झाली डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे 4 2 आणि 1 आलं लक्षात. आणि आपला जो डिवायझर आहे तो डिवायझर कोणता आहे y प्लस. तर आता डिवाइड करायला सुरुवात करू. काय म्हणतोय तुम्हाला मी डिवाइड करत असताना आधी पहिल्यांदा पहिल्या टर्मला ह्या पहिल्या टर्मने डिवाइड करायची. ह्याची पहिली टर्म कोणती आहे y⁴. ह्याची पहिली टर्म कोणती आहे y. म्हणजेच या y⁴ ला या y ने काय करायचं डिवाइड करायचं. काही अडचण आहे का काहीच अडचण नाही, एकदम सोपं आहे. तुम्हाला आता हे डिवायडेशन येतं हे पक्क तुम्हाला माहिती आहे. आता y⁴ डिवाइडेड बाय y इज इक्वल टू y³ काय अडचण आहे. सबट्रॅक्शन करायचे इंडेक्स ह्याचा 4 आहे ह्याचा 1 आहे. 4 - 1 म्हणजे किती झाला 3. बरं क्वेश्चन किती आला y³ हा क्वेश्चन इथे लिहून का. आता काय सांगितलं तुम्हाला की आलेला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला डिवायझरने मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच कोणाला y³ ला y प्लस 4 ने मल्टिप्लाय करायचं. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला येणं गरजेचं आहे. हे प्राथमिक आता 6 स्टँडर्डला 7 स्टँडर्डला आपलं झालंय आणि मी सुद्धा रिव्हिजन तुमची घेतली त्यामुळे हे येणं आपल्याला महत्वाचं आहे. बरं हे आलं की आपल्याला त्याची मांडणी फक्त करायची आणि
सॉल्व्ह करायचं. बरं, याचं मल्टिप्लिकेशन काय होणार? वाय क्यूब इंटू वाय म्हणजे वाय रेज टू 4. कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये त्यांचं ऍडिशन होतं, डिवायडेशन मध्ये इंडेक्सचं सबट्रॅक्शन होतं. म्हणून वाय क्यूब आणि वाय 1 आहे म्हणजे 3 प्लस 1 किती झाले 4 आणि प्लस 4 इंटू वाय क्यूब म्हणजे 4y क्यूब किती झाले 4y क्यूब. आले लक्षात? आता हे कुठे घ्यायचं आपल्याला? इथे घेऊन टाकायचं. बरं, मग y रेज टू 4 प्लस 4y क्यूब काय अडचण आहे बघा? y रेज टू 4 प्लस 4y क्यूब यांचं काय करायचं आपल्याला? सबट्रॅक्शन करायचं आहे. याचं सुद्धा इथं सबट्रॅक्शन करायचं. साइनचे हे प्लस मध्येच आहे, ह्याला इथं मायनस मध्ये घेतलं, दोन्ही इक्वल आहेत म्हणून या ठिकाणी हे कटून गेले. आता राहिले हे. आता ह्यांचं सबट्रॅक्शन आपल्याला करता येईल का? नाही करता येत. का नाही करता येणार? ह्या दोन्हीचं सबट्रॅक्शन आपल्याला करता येत नाही. का नाही करता येणार? कारण या दोन्ही लाईक टर्म आहेत का? सबट्रॅक्शन आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये पुन्हा मध्ये करतो. लाईक टर्म जर असतील तरच ऍडिशन सबट्रॅक्शन करतो. लाईक टर्म जर असतील तरच ऍडिशन आणि सबट्रॅक्शन होतं, अन्यथा होत नाही. जसं x + 2 आपण का लिहितो? कारण x वेगळे 2 वेगळे. y + 4 का लिहिलं आपण y + 4? कारण हे वेगळे आहेत, यांचं ऍडिशन होत नाही. यांना फक्त ऍडिशन मध्ये लिहितो आपण. हे सुद्धा यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन घेतलं, पण ऍडिशन सबट्रॅक्शन केलं का आपण? नाही केलं, कारण हे लाईक टर्म नाही, हे अनलाईक टर्म्स आहे. म्हणून इथं सुद्धा यांचं सबट्रॅक्शन होणार नाही. मग तुम्ही म्हणता आता काय करायचं आपल्याला? काय करायचं नाही. जसं हे आपल्याला वेगवेगळे लिहून काढले तसं हे सुद्धा वेगवेगळे लिहून काढायचे. बरोबर नाही? म्हणजे हे वाय क्यूब पहिल्यांदा द्यायचं, वाय स्क्वेअर नंतर द्यायचं. यांचं सबट्रॅक्शन करायचं नाही, यांचं ऍडिशन करायचं नाही. का नाही करायचं? कारण की ह्या दोन्ही टर्म ज्या आहेत त्या अनलाईक टर्म्स आहेत. एकाखाली एक लिहिलंय नाही, काही अडचण नाही लिहायला, पण सबट्रॅक्शन ऍडिशन करायचं नाही. बरोबर, कारण त्या अनलाईक टर्म्स आहेत. मग आता काय करायचं की हे जे -4y क्यूब आहे, -4y क्यूब जशाच तसं लिहून काढलं. 10y स्क्वेअर मायनस 10y स्क्वेअर जशाच तसं लिहून काढलं आणि प्लस 24y हे जशाच तसं खाली लिहून. ह्याचा सुद्धा आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर द्यायची. -4y क्यूब मायनस 10y स्क्वेअर प्लस 24y यांची सुद्धा काय केली आपण? डिसेंडिंग. जसं आपण फर्स्ट टर्मला डिवाइड केलं ह्या फर्स्ट टर्म म्हणजे -4y क्यूबला आता काय करायचंय? y ने डिवाइड करायचं. फर्स्ट टर्मला फर्स्ट टर्म म्हणजे -4y क्यूब डिवाइडेड बाय y. काय होईल? इथं क्वेश्चनचा तर सॉरी कोएफिशियंटचा तर कोणता डिवायडेशन नाही, कारण -4 ला -4 इथं 1 आहे, 1 ने डिवाइड केला तर तोच डिवायडेशन येतं. म्हणून या ठिकाणी काय -4 ला -4. आता यांचं माहित झालं तुम्हाला y क्यूबला y ने डिवाइड केल्यानंतर काय येतं? y स्क्वेअर. बरोबर, म्हणून -4y स्क्वेअर. दुसरा क्वेश्चन काय आला आपला? -4y स्क्वेअर. तो -4y स्क्वेअर मध्ये लिहून काढला. काय अडचण आहे का? नाही. -4y स्क्वेअर. आता आलेल्या क्वेश्चन परत त्याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे -4y स्क्वेअर इंटू y प्लस 4. -4y स्क्वेअर इंटू y प्लस 4. -4y स्क्वेअर ने मल्टिप्लाय करू. -4y ने मल्टिप्लाय केल्यानंतर y ला काय झालं? -4y क्यूब. काय आलं? -4y क्यूब आणि -4y स्क्वेअर इंटू 4 काय झालं? 4 इंटू 4 किती झाले? 16. बरोबर आहे? म्हणजे -16y स्क्वेअर झाले. किती झालं? -16y स्क्वेअर. -4y स्क्वेअर इंटू y -4y क्यूब प्लस मायनस मायनस झालं आणि 4 इंटू 4 16 आणि y स्क्वेअर आहे y स्क्वेअर. ही जे आलेले मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन परत आपण इथं जशाच तसं लिहून काढायचे. काय होईल या ठिकाणी? -4y क्यूब -16y स्क्वेअर. बरोबर. आता इथं लाईक टर्म्स आहेत आपल्याला, काहीच अडचण नाही. हे क्यूबला क्यूब आहे, y स्क्वेअरला y स्क्वेअर आहे. यांचं आपल्याला काय करायचं?
सबट्रॅक्शन करायचे, म्हणजेच खालचे जे टर्म्स आहेत त्यांचे काय करायचे, साइन चेंज करायचे आहे. यांचं डिफरंट साइन आले की हे कटून गेले म्हणजे 0 आलं, त्यांचं सबट्रॅक्शन काय आलं 0. आता त्यानंतर यांचं सबट्रॅक्शन करावं लागेल आपल्याला, हे मायनस आहे प्लस आहे, डिफरंट साइन त्यांचं सबट्रॅक्शन होणार, येणाऱ्या सबट्रॅक्शनला मोठ्या संख्येचं चिन्ह, हे इथं काळजीपूर्वक पाहावं लागतंय. इथं चिन्हांचा फार घोटाळा लक्षात घ्या. हे चिन्ह नीट जिथल्या तिथं हे जे साइन आहे हे साइन आपल्याला जिथल्या तिथं व्यवस्थित देणं गरजेचं आहे. हे डिफरंट साइन आहे, डिफरंट साइन असल्यामुळं यांचं सबट्रॅक्शन झालं आणि सबट्रॅक्शनला मोठ्या संख्येचं साइन. मग काय आलं सबट्रॅक्शन, 10 आणि 60 यांचं सबट्रॅक्शन 60 म्हणजे -6 आणि येणारं सबट्रॅक्शन हे काय पॉझिटिव्ह असलं पाहिजे, कारण मोठी संख्या कोणती तर 16, त्याला साइन कोणतं आहे प्लस आहे, म्हणून 6y² आणि प्लस पुढचं घेतलं आपण 24y. किती घेतला 24y. बरोबर आहे, काय अडचण आहे याच्यामध्ये नाही. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलाच. आता त्यानंतर पुढचं घेऊ आपण 6y² ला या ठिकाणी परत याची जी पहिली टर्म आहे या पहिल्या टर्मने काय करायचं डिवाइड करायचे, म्हणजे 6y² डिवाइडेड बाय y. बरोबर, या पहिल्या टर्मने डिवाइड केलं, काय आलं डिवाइडेशन 6y, हे 6 ला 6 झालं, यांचं डिवाइडेशन y म्हणजे 6y आला क्वेश्चन. मग पहिला क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन काय आला आपला 6y. बरोबर, आता हा जो आलेला तिसरा क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला परत डिवाइड करायचं कुणाला y+4 ला, म्हणून 6y × y+4 किती झालं पहा 6y × y+4, 6y × y काय झाले 6y². बरोबर, 6y × y काय झालं 6y² आणि 6y × 4 24 म्हणजे 24y. किती 24y हे प्लस 24y. बरोबर, प्लस काय झालं 24y. आलेलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन कुठे घ्यायचं, आता इथे घेऊन टाकायचं. सगळ्याच घेतलं नाही आपण, हे मल्टिप्लिकेशन इथं घेतलं, हे मल्टिप्लिकेशन इथं घेतलं, आता हे मल्टिप्लिकेशन इथं घेऊन टाकायचं, म्हणजेच काय झालं 6y² प्लस 24y. बरोबर, आणि आता यांचं सबट्रॅक्शन काय होईल प्लसचं मायनस मध्ये, प्लसचं मायनस मध्ये, आणि डिफरंट साइड आहे इकडे डिफरंट साइड आहे समज, आणि किती आलं यांचं सबट्रॅक्शन 0. बरोबर, सबट्रॅक्शन काय आलं 0. आता कोणती टर्म आहे पुढे नाही, संपलं आपलं डिवायडेशन. म्हणजेच या ठिकाणी काय झालं क्वोशंट आपला कोणता क्वोशंट बघा y³ - 4y² + 6y हा झाला आपला क्वोशंट. आणि त्यानंतर त्याचा रिमाइंडर काय झाला, रिमाइंडर बघा 0. क्वोशंट आला y³ - 4y + 6y आणि रिमाइंडर आला 0. या पद्धतीमध्ये आपल्याला कोणतेही जरी पॉलिनॉमियल दिलं तर त्या पॉलिनॉमियलचं आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याचं डिवायडेशन करता आलं पाहिजे. बरोबर, हे अशाच पद्धतीमध्ये आपल्याला बरेच काय त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेत, ते एक्झाम्पल आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. या पद्धतीमध्ये एकदा परत तुम्ही काय करा ते सॉल्व्ह करून पहा. ते सॉल्व्ह करून पाहिल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. परत तेच हेच एक्झाम्पल परत डबल न पाहता परत न रिपीट करता आपण काय करायचं या ठिकाणी स्वतः मनाने करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग ह्याच्यावर आधारित जो आपला 10.2 आहे तो 10.2 आपण काय करणार पुढील पिरियडमध्ये त्याचा काय करणार त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत.